बघा, दादांनी थोडंसं कन्फ्युजन पण झालं बोलताना, त्यांचं ते क्लिअर करतो. आपला जीव काय परमेश्वराचा अंश नाही, हा पहिला मुद्दा. जो संलग्न आहे तो मायेचा अंश त्यांनी आपल्याबरोबर जोडला आहे. आणि अन्य लोक म्हणतात आत्मा हाच परमात्मा, पण आपलं तत्त्व तसं नाही आहे. जीव हा स्वतंत्र पदार्थ आहे आणि त्या जीवाला परमेश्वराने हितासाठी तत्त्वज्ञान आणि बोध सर्व सांगितलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. नंतर आता ते काय त्यांचा अनुभव असेल त्यांनी ते स्पष्ट केलं, काही हरकत नाही. त्यांनी प्रश्न काय विचारला की मनुष्य मेल्यानंतर आपल्यामध्ये एक तर दफनविधी दिल्या जाते आणि दफनविधी करताना सर्व कपडे काढले जातात. अलग लक्षात, या ज्या गोष्टी आहे या का आणि कशासाठी? तर आपल्या धर्मामध्ये 4 विधी आहे: वनदाग, जलदाग, भूमिदाग आणि अग्निदाग. म्हणजे हिंदू धर्माचे हे 4 प्रकार पूर्वपार आलेले आहेत. पूर्वी लोक वनातच राहायचे, तिकडंच गेल्यानंतर तिकडंच टाकून द्यायचे. ते इतर प्राणी त्यांना खायचं, उपयोगी पडायचं. आता परिस्थिती तशी नाही राहिली. जलदाग आजही आहे. उत्तर भारतामध्ये तुम्ही गेले वाराणसीला वगैरे तर तिथं परवानगी घेऊन जलदाग दिला जातो. आणि मलाही लहानपणी आठवतं समुद्रात पण दिलं जायचं, पण त्याला बंदी आणलेली आहे गव्हर्नमेंटनी. त्याचाही उद्देश असाच आहे की हा देव गेल्यानंतर सुद्धा तो उपयोगी पडावा, तिथले मासे वगैरे खाऊन घ्यायचे. तर वनदाग, जलदाग बंद झाले. राहिले भूमिदाग आणि अग्निदाग. आपण अहिंसावादी असल्यामुळं भूमिदाग स्वीकारलेला आहे. अग्निदागाने हिंसा होते, खर्च होतो, म्हणून इथं काय लागते? खड्डा, 2-3 मिठाचे गोण्या, याचे तर काही लागत नाही. आणि आपण किती वनवन करतो बघा, आपल्याला शेवटी एवढंच लागत आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. बरं, आता राहिला त्यांचा प्रश्न कपडे. तर असं काही नसतं, कपडे काढायलाच पाहिजे असं काही नाही आहे. त्यातून एक मिठात पुरण्याचा उद्देश असा असतो का त्या बॉडीला काही जंतू वगैरे लागू नये. मिठामध्ये ती बॉडी पूर्ण त्याचं पाणी व्हावं, हाडसुद्धा पाणी व्हावं. आणि ज्या भूमीतून आपण आलो, म्हणजे जे अष्टधा प्रकृती जी आहे आपला प्रपंच, त्या प्रपंचातच आपलं शरीर विलीन व्हावं. कारण आत्मा तर वेगळा आहे, तो तर त्याच्या प्रवासाला निघून गेलेला आहे. हा उद्देश आहे. कपड्याने त्याला थोडासा वेळ लागतो, थोडासा वेळ लागू शकतो. हा सायंटिफिकली विषय आहे. राहिला शास्त्रीय विषय, कोणी काही शब्दाशा सांगेल की मोकळा आला मोकळा जावा म्हणून हे कळावं, म्हणून हे समजावं, तर त्याला काही विषय नाही आहे. त्यांनी कपडेच काढले पाहिजे असं काही नाही आहे. काही ठिकाणी काढले जातं, काही ठिकाणी नाही काढले जातं, पण काढायलाच पाहिजे असं काही कारण नाही आहे. त्याचं सायंटिफिकली बघा, धर्म सायंटिफिकली आपण समजून घ्यायचा आहे. आणि आपला धर्म सायंटिफिकली आहे. देवाने वेळोवेळी अनेक वेळेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. स्त्रियांच्या बाबतीत देवाने सांगितलेलं आहे, जसं शेंबूड येतो कानातून मळ येतो, तसं ते एक महिन्यातून एकदा तो धर्म आहे स्त्रियांचा. त्याच्यामुळे ते नॅचरल आहे. त्यावेळेस तुम्ही वेगळं बसणं, देवाचं स्मरण नाही करणं, देवपूजा न करणं असं काही नसतं म्हटले. तो अन्य धर्मामध्ये त्याचा विटाळ वगैरे किती पाळलं जातं. इथं किती फॉरवर्ड धर्म आहे आपला, किती सायंटिफिकली धर्म आहे आपला. अशा अनेक लीळांमधून आपल्याला ते स्वीकार. त्याच्यामुळं त्या गोष्टी काही पाळायच्या नसतात. तर तो भूमिदाग, आणि त्या भूमिदागाच्या वेळेस काय करता याला काही महत्त्व नाही, करणं हे महत्त्वाचं आहे. तो एक प्रेमाचा उपाय सांगितलेला आहे. एकदा माणूस गेला का त्याच्याबरोबर त्यांनी केलेले जे कर्म आहे तेच बरोबर येत आहे. बाकी हे फक्त एक ड्युटी, एक कर्तव्य आहे. आणि ते विधीन त्याच्यानंतर एक समाजाच्या अनुषंगाने त्या गोष्टी केल्या जातात. बाकी त्याच्यात वेगळं काही नाही आहे. दंडोत.